मला लिकरचं शॉप, मग ते बिअर बार असू दे किंवा बिअर शॉप असू दे, ते सुरू करायचंय. आमच्याकडे जागा नाहीये आणि आम्ही जागेची निवड कशी करावी. हा आपल्या ऑफिसच्या बाहेरील पेट्रोल पंप. हे बघा, या ठिकाणी एक गाळा भाड्याने देणे आहे. या ठिकाणी नवीन गाळ्याचं काम चालू आहे. या बिल्डिंग मध्ये देखील गाळा भाड्याने देणे आहे. गजबजलेली बिल्डिंग दिसते बघा. हे बघा, गाळा भाड्याने देणे आहे. आता या ठिकाणचे गाळे गेलेत जस्ट. आता हे नवीन बिल्डिंग आहे, तर वरचा मजला द्यायचा आहे. आता तुम्ही बघताय, हे आमच्या कोरेगावचं मार्केट यार्ड आहे. या ठिकाणचे गाळे देखील चालू शकतात, परंतु मार्केट यार्डची एनओसी लागेल. हे सगळे गाळे मार्केट यार्डचे आहेत. आता हे बघा, हे गजबजलेला एरिया आहे. नवीन स्टँड कोरेगावचं इथं आलंय आणि या ठिकाणी देखील काही गाळे भाड्याने द्यायचे, 2-3 गाळे भाड्याने द्यायचे. बघू शकता तुम्ही, इथं बाहेर त्यांनी बोर्डच लावलाय. अशा प्रकारे तुम्ही थोडस स्वतः गाडी घेऊन फिरलं पाहिजे. स्पॉट हंटिंग याला आम्ही म्हणतो. ठीक आहे. हा गजबजलेला एरिया आहे. या ठिकाणी बघा, भरपूर ट्रॅफिक आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर भरपूर उभे आहेत. इथे एक गाळा भाड्याने देणं आहे. इथं वरच्या मजल्यावर काहीच नाही, मोकळा आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. इथून वरती जायला वाट आहे. या ठिकाणी देखील द्यायचंय. आता हे बघा, हे पण 2 गाळे भर चौकात द्यायचे. आता या ठिकाणी हा जिना, ह्या जिन्याखालचा गाळा आपल्याला चालू शकतो, तो स्वस्त मिळतो आणि पार्किंगला पण भरपूर पुढे एकदम गर्दी आहे. बघा, हे असं पार्किंग पाहिजे. आणि हे बेसमेंट. बरेच जण म्हणतात बेसमेंट म्हणजे काय, तर हे जे आता खालचे गाळे दिसत आहेत, हे बेसमेंट. या ठिकाणी नवीन बिल्डिंग चालू आहे. हे बघा, हे बेसमेंटला गाळा आहे. बघा, हा बेसमेंटला गाळा. पुढे पार्किंगला पण भरपूर जागा आहे आणि पार्किंग पण फुल आहे. लक्षात. अशा प्रकारचे बेसमेंटचे गाळे आपण बघायचे. ह्या जिन्याखालचे गाळे बघायचे. म्हणजे बेसमेंट प्लस जिन्याखाली आपल्याला दारू धंद्याला काही फरक पडत नाही. हा पण बेसमेंटचा जिन्याखालचा गाळा आहे. अशा प्रकारचं बेसमेंटचा जिन्याखालचा गाळा हा कोपऱ्यात समोर दिसतोय तो. हे बघा, या ठिकाणी पण भर जुन्या स्टँडवर गाळा भाड्याने देणे आहे असा बोर्ड तुम्ही बघू शकता. एकदम फुल गर्दी असते. आता हे आता नाहीये गर्दी, पण हे बघा, एकदम फुल गर्दी असते. इथे एसट्या थांबतात. परत आता जर समजा अगदी समोर नाही मिळालं, तर हा बघा, सेकंड नंबरचा गाळा तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारचा गाळा देखील तुम्हाला चालू शकतो. हे बघा, इथं पण बेसमेंट आहे, जिन्याखाली गाळा आहे. या ठिकाणी पण बघा, जिन्याखाली गाळे आहेत. याशिवाय तुम्हाला हे बघा, हे असे सेकंड नंबरचे, थर्ड नंबरचे गाळे तुम्हाला स्वस्तात मिळतात, चालतात. जास्त मागं नाही जायचं, सेकंड थर्ड नंबरचा गाळा घ्यायचा. मित्रांनो, माझ्यामध्ये तुम्हाला आयडिया आली असेल. मित्रांनो, आत्ताची स्पॉट हंटिंगची टूर तुम्ही बघितली असेल. जास्त नाही, आम्हाला पाऊण ते 1 तास लागला आणि आपल्या इथून ते मार्केट यार्ड पर्यंत 1.5 किलोमीटरचा जस्ट एक टप्पा आम्ही कव्हर केला. मित्रांनो, अगदी खरंच सांगायचं तर ह्या 1.5 किलोमीटर मध्ये जवळपास 10-12 स्पॉट चांगले निघाले. ठीक आहे. म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की एवढ्या जागा. बघा, आता दिवाळी चालू आहे. दिवाळीच्या दरम्यान तर शॉप सगळे जातात, ओपन असतात किंवा भाड्याने घेतले जातात. आता दिवाळीच्या दरम्यान देखील एवढे सारे स्पॉट भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असतील असं मला सुद्धा वाटलं नाही. म्हणजे इव्हन मला 1-2 स्पॉट तर एवढे आवडलेत, कदाचित फ्युचरमध्ये मीच तिथं बार वगैरे टाकीन. त्या मालकांना मी अप्रोच करायचं ठरवलेलं आहे. खरोखर ठरवलेलं आहे. ओके. तुम्हाला काय आलं बेसमेंट कसं असतं ते. बऱ्याच जणांना शंका काय विचारली मला, बेसमेंट म्हणजे असं तळघर का, तळघरात कसं येणार, तर तसं नाही. बेसमेंट काय आलं तुम्हाला, बेसमेंट कसं असतं, पार्किंग फुल पाहिजे. म्हणजे कसं, पार्किंग त्या, आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, जे मार्केट यार्डचे आणि त्याच्या पुढचे जे गाळे होते, त्याच्यासमोर पार्किंगला गाड्या नव्हत्या. म्हणजे त्याच्यासमोर जी पार्किंग जागा होती, परंतु त्या पार्किंग जागेमध्ये गाड्या नव्हत्या. आणि तेच जर तुम्ही गावातले व्हिडिओ पाहिले असतील चौकाच्या पुढचे, जिथं मी बेसमेंटचा गाळा आणि जिन्याखालचं दाखवलंय, तिथं जर तुम्ही बघितलं तर तिथं पार्किंग कम्प्लीट फुल होतं. 2 व्हीलर 4 व्हीलर ट्रॅफिक जास्त येत होतं, पोलीस शिट्ट्या मारत होता. असा स्पॉट आपल्याला पाहिजे. ठीक आहे. जिन्याखालचा गाळा कळाला तुम्हाला. जिन्याखालचा गाळा बेसमेंटला असेल तर आपल्याला दारू धंद्याला चालतो. आपल्याला काही सुद्धा दारू धंद्याला फरक पडत नाही, चालतो. उलट आपला फायदा काय होतो, डिपॉझिट आणि भाडं आपल्याला कमी द्यावं लागतं. तर काही शंका असेल तुम्हाला स्पॉट निवडीबद्दल, जरूर कमेंट करा. तुम्हाला ह्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला विनंती करतो, आपला बेसिक कोर्स आहे ज्यामध्ये आपण बेसिक बेसिक ज्या गोष्टी असतात लिकर व्यवसायाच्या त्या शिकवतो. 8 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये तुमची राहायची, जेवायची, चहा नाश्त्याची सगळ्याची सोय केली जाते. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत लेक्चर्स असतात. याशिवाय स्पॉट हंटिंग किंवा त्यात जे टॉपिक कंटेंट आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान दिलं जातं. ठीक आहे. आणि हे कोर्स करण्यामागचा आपला उद्देश हाच आहे की हा कोर्स करून बाहेर पडलेला आपला फॅमिली मेंबर
कुठे जॉब न करता स्वतःच्या पायावर उभं राहावा. मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात. तुम्ही बघताय, आम्ही स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी हंटिंगसाठी गेलो. सकाळचा अवतार बघा, आत्ताचा अवतार बघा, तुम्हाला नक्की जाणवेल फरक. ठीक आहे. असे व्हिडिओ बनवायला एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यानंतर एडिटिंग टीम असते आमची, कॅमेरा मागची टीम असती, ती त्याचा हे करते. मी आजचा व्हिडिओ बनवायला 3 दिवस किमान लागणार. ठीक आहे. तर एकच तुम्हाला विनंती आहे, जर आवडला असेल, इथपर्यंत आला असेल तर लाईक करा. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या एखाद्या मित्राला हा युजफुल ठरू शकत तर त्याला शेअर करा. किंवा तुमच्या गावातला जर व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्यामध्ये हा व्हिडिओची लिंक शेअर करा, कॉपी पेस्ट करा.